माझ्यासोबत खासदार डॉक्टर कोल्हे साहेब आहेत. अजितदादांचा कार्यक्रम सुरू असताना कार्यकर्त्यांनी अजितदादा तुम्ही परत या असे बॅनरबाजी करताना पाहायला मिळतात सध्या. मला असं वाटतं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आणि जर आपण बघितलं तर या पद्धतीनं जर कन्फ्युजन असेल आणि स्वतः आदरणीय दादा म्हणत असतील त्यांना निवडणुकीमध्ये रस नाही, तर खरं तर त्यांच्या विचारानं गेलेल्या मागच्या जे काही आमदार गेले त्या सगळ्यांचा नक्कीच हा विचार निर्माण झाला असेल की जर सेनापतीनंच शस्त्र टाकली तर सैन्याने लढायचं कसं. 15 ऑगस्टच्या दिवशी सन्माननीय राहुल गांधी ज्या ठिकाणी बसले होते तर तिथं विरोधकांची रांग अशी एक चर्चा सध्या उधाण येते. कसं पाहता या चर्चेला? हे अत्यंत दुर्दैवी आहे. लोकसभेमधले जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांना ज्या रांगेत बसवलं होतं हे खरं तर दुर्दैवी आहे. परंतु एक सकारात्मक गोष्ट हीच आहे की जे माननीय पंतप्रधान युनिफॉर्म सिव्हिल कोडवर बोलत होते ते सेक्युलर सिव्हिल कोडवर बोलायला लागलेत. हे खरं तर देशातल्या जनतेनं लोकसभा निवडणुकीत जी चपराक दिली त्याचं हे प्रतीक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडे म्हणजे शरद पवारांना असं म्हणाले की लवकरच मुख्यमंत्र्यांचा जो चेहरा असेल तो आधी घोषित केला पाहिजे. यावरून कुठंतरी आता काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा उद्धव ठाकरे कुरबडीचं राजकारण होताना पाहायला मिळेल असं वाटतंय आपल्याला? मला. मला असं वाटत नाही, कारण आदरणीय उद्धव साहेबांनी ही भूमिका त्यांची जी आहे त्यांची जी भूमिका ती त्यांनी मांडलेली आहे आणि वरिष्ठ नेते एकत्र बसून याच्यावर सहज तोडगा काढू शकतात, कारण यांनी अत्यंत सुरळीतपणानं हे सरकार चालवलेलं आहे. आत्ता महायुती सरकारमध्ये जसं यांच्या फाईलवर मी सही करणार नाही, त्यांच्या फाईलवर मी सही करणार नाही, फाईल वाचल्याशिवाय सही करणार नाही, असं तुम्हाला महाविकास आघाडीत कधी ऐकायला मिळालं नव्हतं. आणि एकत्रित लोकसभा निवडणूक लढवली, एकत्र सरकार चालवलं. त्यामुळे माननीय उद्धव साहेबांनी ही भूमिका जी मांडलेली त्याच्यावर आदरणीय पवार साहेब आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लवकरच तोडगा काढतील. जी यात्रा सध्या तुम्ही सुरू करताय, आजचा दुसरा दिवस आहे, लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. कशा पद्धतीनं तुम्ही धनंजय मुंडेंना इथून मात द्यायला? नाही, मला असं वाटतं की बीड जिल्हा हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा जिल्हा. आदरणीय पवार साहेबांनी एकूणच केवळ बीड जिल्हाच नाही तर एकूण मराठवाड्यासाठी दिलेलं योगदान हे मराठवाड्यातल्या प्रत्येक माणसाच्या काळजात हे नक्कीच आहे. आणि त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांची साथ सोडणाऱ्या व्यक्तींना नक्की लोकसभेमध्ये मराठवाड्यातल्या जनतेनं उत्तर दिलेलं आहे आणि ते विधानसभेत आणखी प्रखरतेनं उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. लोकसभेमध्ये प्रामुख्यानं जर पाहिलं बीडमध्ये तर 2 जाती समीकरणं जी आहेत ते समोर आली होती, मराठा विरुद्ध ओबीसी. जरांगे फॅक्टर हे कामी आलं. यावेळेसही विधानसभेला जरांगे फॅक्टर कामी येईल असं वाटतं? नाही, मला वाटतं की माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. समाजाच्या काही मागण्या घेऊन अत्यंत निस्पृहपणे लढणारा हा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे माननीय जरांगे पाटलांची जी भूमिका आहे ती भूमिका या पुढील काळामध्ये त्यांनी मी आत्ता काल परवापर्यंत जी त्यांची भूमिका होती ती पुन्हा ऐकलेली नाही आहे. पण नक्कीच समाजाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक आश्वासन दिल्यानंतर त्या आश्वासन नेमकं काय होतं, त्याची पूर्तता झाली का, याची स्पष्टता आल्याशिवाय त्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही. 2 दिवसापासून तुमच्या बातम्या तमाम महाराष्ट्र आणि बीड जिल्हा पाहतोय. तुम्ही सांगताय की मराठवाड्यातल्या सर्वच जागावरती आमचा विजय निश्चित आहे, बीडमधल्या 6 जागावरही विजय निश्चित आहे असं सांगताय. एकंदरीत अजित पवार गटांचं पानिपत तुम्ही डोळ्यासमोर पाहताय? म्हणजे मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे, कारण जिथे सेनापतींनी शस्त्र टाकण्याची भाषा केलेली आहे तिथं 35 वर्षासारखा प्रगाढ अनुभव आदरणीय दादांकडे आहे आणि त्यांना हा जो पराभव आहे हा समोर दिसतोय म्हणूनच ते ही भूमिका घेत आहेत का, हा प्रश्न प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात होतोय. आणि त्यामुळे नक्कीच महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं आहे, ज्या महायुती सरकारला दिल्लीच्या सरकारनं गोबूगोबू वाजलं की नंदी बैलासारखं मान डोलवायची सवय लागलेली आहे, या महायुती सरकारनं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला वारंवार डिवचलं डावललं आहे आणि त्यामुळे हे महायुती सरकार घालवायचं आहे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं आहे आणि त्यामध्ये बीड जिल्हा अग्रेसर राहील अशी माझी खात्री आहे. शेवटचा प्रश्न मात्र, तुम्ही भाषणात म्हणतायत, अनेक नेते म्हणतात की सरकारकडनं या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न आहे. काय कारणं असावी, त्याच्यामुळे काही फटका वगैरे सर्वसामान्याला बसू शकेल? नक्की सरकारला हा जो नाराजीचा सूर आहे हा स्पष्टपणे समोर आला आहे. त्यामुळे कदाचित त्यांच्या सल्लागारांनी हे सांगितलं असावं की या निवडणुका लांबणीवर टाकाव्यात. परंतु आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत, जरा पावसाने जर ओढ दिली, पाऊस लांबणीवर गेला तर आम्ही हतबल होऊन बसत नाही. आम्ही कंबर कसून दुबार पेरणी करतो आणि त्या पद्धतीनं ही दुबार पेरणी महाविकास आघाडीच्या विजयाची ही जरूर महाराष्ट्र करेल अशी मला अपेक्षा आहे. दुबार पेरणी जी आहे महाविकास आघाडीच्या विजयाची
जरूर करेल असा दावा, असा आश्वासन जो आहे डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, माजलगाव, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.